वाव रोडगे. आज मी आली आहे माझ्या मामाच्या गावाला आणि येथे आपण काय पाहणार आहोत तर खरी खरी गावाकडची शेती, ताजी हवा आणि निसर्गमय वातावरण. शेतात गौरीच्या निखाऱ्यावर बनवलेले रोडगे. हाय, हॅलो, नमस्ते, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एकदा पुन्हा पायलच्या पलमध्ये. शहराच्या धावपळीपासून दूर गावातला हा शांत आणि सुंदर अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला असे व्हिलेज ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मग बघूया. तर आम्ही आणले सर्वात आधी रामफळ. आपण बघू शकता. वाव, हाय हाय हाय. पोहोचल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन थोडं पाळण्यामध्ये मी बसलेली. नंतर शेतीकडे गेलेली. मंडळी, गावातील शेती म्हणजे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा भाग आहे. इथे शेतकरी खूप मेहनत करून आपले अन्न तयार करतात. लकी आणि अद्विक दोघे पण शेतीमध्ये फिरायला गेले आणि मी पण त्यांच्यासोबत गेली. माझ्या मामाकडे संत्र्याची बागायती आहे. तर आपण बघू शकता किती फ्रेश आणि किती निसर्ग किती छान आहे. शेती मुख्य पावसावर आणि पाण्यावर अवलंबून असते. आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने भात, गहू, कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकवला जातो. शेती करण्यासाठी सर्वात आधी जमीन नांगरली जाते आणि माती मऊ होते. गहू म्हणजे आपण रोज खातो ती चपाती बनवण्यासाठी लागणारे मुख्य धान्य. हे पीक शेतीमध्ये उगवले जातात आणि शेतकरी खूप मेहनत करून ही तयार केली जातात. तेही मामाने शेतकरी आहे आणि ते गहू पण आपल्या शेतामध्ये पीक घेत असतात. गव्हापासून पीठ बनवले जाते आणि अद्विकाने आम्ही तिथे शेतामध्ये फोटो काढण्यासाठी रेडी झालो होतो. किती छान आहे. गव्हासोबतच आपल्याला स्वीटकॉर्न म्हणजे मक्याचे कणसे यांचं पण पीक मामाने घेतलेलं. तर आम्ही पूर्ण शेती फिरलो आणि शेती फिरल्यानंतर आम्ही घरी परत आलो. परत आल्यानंतर आम्हाला बनवायचे होते जेवण. तर मामाने रोडगे बनवण्यासाठी रेडी केले. गव्हाचं पीठ ते थोडं जाडं दळून आणलं. त्याच्यामध्ये अजवाईन आणि ओवा, सॉल्ट टाकून थोडं घी टाकून पीठ भिजवलेलं. आपण बघू शकता पीठ कसं भिजवत आहे. तर आणि पुढे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पूर्ण रेसिपीची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर आपल्याला पोळ्या करायसाठी जसं आपल्याला पीठ मळावं लागते तसंच रोडग्यासाठी सुद्धा पीठ मळावं लागते आणि ते आम्ही पीठ मळत आहे. आपण बघू शकता.
एका साईडला सांबार मामाने लावलेला होता, ते पाणी देण्याचं आम्ही पाणी देत होतो. आणि गवऱ्याच्या निखाऱ्यावर बनवलेले रोडगे इथे आपण बघू शकता. गवऱ्याच्या निखाऱ्यावर बनवणारे रोडगे आपण आज याची टेस्ट बघणार आहोत. याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि रोडगे एकदा तरी विदर्भातील स्पेशल रोडगे खायला विसरू नका, की इतके टेस्टी लागतात ते. पूर्ण शेणाच्या गवऱ्यावर बनवलेले हे रोडगे पूर्ण याला हे जाळून याच्यामध्ये रोडगे एक एक रोडगे टाकले जाते. तुम्ही बघू शकता एवढ्या उन्हामध्ये आपण हे रोडगे गरम गरम खाण्याची, वांग्याची भाजी, त्यानंतर डाळ म्हणजे वरण, तूप आणि हे रोडगे खाण्याची हे वेगळीच मजा. हे मजा म्हणजे हे रोडगे असे रोडगे आणि हे जे पदार्थ आहे हे आपल्याला कुठल्याच 5 स्टार हॉटेलपासून तर कुठेच मिळणार नाही. ते मिळणार फक्त आणि फक्त विदर्भामध्ये, ते पण गावाकडे. आणि आता ओव्हन वगैरे आलेले आहे, पण कोळशाच्या निखाऱ्यावर म्हणजे शेणाच्या गवऱ्याच्या याच्यावर बनवलेले हे रोडगे याची टेस्ट इतकी छान असते की तुम्ही एकदा नक्की विदर्भामध्ये येऊन खायला विसरू नका. तो मैंने आज का ये ब्लॉग स्पेशली मराठी में ये बनाया है, क्योंकि महाराष्ट्र में स्पेशल, वो भी विदर्भ का स्पेशल है, इस वजह से मैंने ये ब्लॉग मराठी में बनाया है. तो आपको समझ में नहीं आया होगा तो आप मुझे कमेंट्स करिए, मैं आपको इसके हिंदी में ट्राय करूँगी बनाने का. गावाकडचा खरा स्वाद अनुभवायचा असेल तर गावाकडे विदर्भामध्ये यायला विसरू नका. गरमागरम रोडगे, आलू वांग्याची भाजी, ठेचा आणि दह्याची चटणी खायचं असेल तर खूपच छान. अशा प्रकारे तयार झालेले चविष्ट आमचे हे रोडगे आपण बघू शकता. आणि याला वेळ लागतो बनवायसाठी 1 ते 1.5 तास याला लागतो, कारण की बनवणं त्यानंतर भट्टीमध्ये असं कोळशामध्ये टाकायचं असते आणि याला 2 ते 3 टाइम्स पलटवायचं असते. आणि ते पलटवण्यासाठी पण एक वेगळंच आपण स्पून वगैरे वापरतो, चमच वापरतो, पण हे रोडगे बनवायसाठी एक वेगळंच असते, ते पण मामा यूज करत आहे. आपण बघू शकता इथे. आता थोडा टाईम राहिलेला आहे रोडगे तयार व्हायला. रोडगे तयार झाले की आम्ही मस्त खाणार आहे. तुम्ही पण आमच्यासोबत चव घ्यायला यायला विसरू नका. आणि मग बसताना याला 30 मिनिट 40 मिनिट्स लागत होते, 40-50 मिनिट लागले. तर मामाने आमच्यासाठी मँगो तोडून आणले, कच्चा मँगो. आम्ही झाडावरचे रामफळ पण टेस्ट केले आणि रोडगे बनवून रेडी झालेले. ही आमची डिश, आलू वांग्याची भाजी आणि वरण आणि दह्याची चटणी आणि रोडगे माझे फेवरेट रोडगे आहे. आणि मला टेस्ट खूपच आवडलेली होती आणि खूपच टेस्टी झालेले होते. दुपारचे वाजलेले 2 आणि आम्ही सर्वांनी रोडगे खूप एन्जॉय करून खाल्लेले, खूप टेस्टी झालेले. तर मंडळी, अशा प्रकारे आपले चविष्ट आणि पारंपरिक रोडगे तयार झालेले. खरंच गावाकडचा साधेपणा मनाला भिडणारा स्वाद आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपला पायल का चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आणखी छान ब्लॉग रेसिपीसाठी माझ्यासोबत जोडले राहा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.